तुम्ही एक ओव्हर करा. गरम पाणी चालू आहे. तोरण प्रीमियर लीग का ये खूबसूरत आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. तो जय माता दिगोड़ी टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. तमाम जे टॉप शेअर मध्ये संघ जातील त्यांचे कॅप्टन आणि त्यांचे प्रोप्रायटर जे ओनर असतील त्यांना कंपल्सरी त्यांच्या नावे लॉट पाडणार प्लीज. ही आमच्या आयोजकांची आज संध्याकाळी प्लीज शेवटच्या सामन्याच्या अगोदर तुम्ही इथं सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचं असेल प्लीज. आमचे सुशांत तांडे वैभवकडे यांच्यातर्फे तुम्हाला एक खास रिक्वेस्ट असेल प्लीज. ज्यावेळी शेमनाचा सामना चालू असेल जे टॉप 7 मध्ये जातील त्यांचा लगेच लॉट पाडायचा प्लीज. त्यांना रिक्वेस्ट करते. सुमित भरत और करण मडवी पहली गेंद और मैच शुरुआत होने जा रही है. फर्स्ट बॉल और ड्राइव किया एक साथ और इसी के साथ गेंद लॉन्ग ऑन के ऊपर एक सिंगल जरूर मिलेगा और टीम का स्कोर अभी तक खाता ओपन हो चुका है. सुमित गरत कोटे का पहला और पारी का ये पहला ओवर लेके आया है. उड़न प्रीमियर लीग को आप सभी लोग देख रहे हैं. तर सन्माननीय किशोर दांडे यांनी विकास मोकळे यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपणास मात्रे विकास मात्रे यांचं आगमन झालं. पुन्हा यूपीएल मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्या विनंती कृपया आपण स्थानापन्न हो प्लीज. और 4 की संभावना गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर नंबर 4. और भूषण मात्रे के बल्ले से शानदार बाउंड्री 4 के साथ खाता ओपन हो चुका है और टीम का स्कोर 5. दिगोड़ी टीम और ये उड़ाया चल गई गेंद एक्स्ट्रा कॉर के ऊपर लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद फील्डर मौजूद है वहां. एक सिंगल मिलेगा और टीम का स्कोर आगे बढ़ता है 6 रन. इस ओवर के अभी तक 3 बॉल शेष. 6 पे स्कोर जा चुका है. नेक्स्ट बॉल अच्छी बॉल थी लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति. अच्छी बॉल और सुमित खरत जिनकी 4 गेंदें खत्म हो चुकी है. अभी तक कई गेंदें शेष है. सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं उड़न प्रीमियर लीग को. अच्छा शॉट और सामने स्ट्रोक. चली गई गेंद एक बार फिर से और ये 4 रन. बेहतरीन चौवा. हॅलो. थोड्याच वेळात नितेशजी पंडित सर एक जबरदस्त निवेदनकार यांचे थोड्या वेळात आगमन होईल. आमच्या निवेदन मानलं पुन्हा नितेश पंडितचा आम्ही धन्यवाद देतो. प्लीज आपण या प्लीज. उद्या तुम्ही देखील आहात. 10 रन
फुल टॉस और इस बीच गेंद को उड़ाया, लॉब की हवा में कैच की संभावना और लपक लिया कैच, इसी के साथ आउट और पहला झटका मिस टाइम शॉट और टीम का स्कोर एक 10 के घर में। बहुत ही इस बार थर्ड अंपायर की मांग की है, कृपा करके चेक कीजिए। लेकिन अंपायर चेक करेंगे। फिर डिलीवरी, जबरदस्ती एक कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष आप देख रहे हैं। अंतिम बॉल और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके 10। और नए बल्लेबाज रोहित गरत, अच्छी गेंदबाजी सुमित गरत की, सहयोग तैयार है। पहली गेंद अच्छी तरह से उड़ाया, गेंद को लॉब किया है, चली गेंद सीमा का पार, नंबर 6, टनाटन बल्लेबाजी हो रही है। आते ही स्वागत किया भूषण महात्रे, काफी लय में आया है, खूंखार बल्लेबाज दसवीं के 16 स्कोर, 16 पे स्कोर जा चुका है। सहयोग भोईर इनके ऊपर आक्रमण किया और छक्के के साथ इस गेंदबाज का स्वागत किया। सोलह पे पहला झटका, नेक्स्ट बॉल, दूसरा पावर प्ले। ओ सुंदर बॉल थी लेकिन समझ नहीं सके, सीधी गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई, लेकिन दिशाहीन भटकी गई। सत्रह पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे। इस ओवर के अभी तक 5 गेंदें शेष। ओ सुंदर बॉल थी लेकिन आकाश ने गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं मिलेगा। गति परिवर्तन वाली ये गेंद थी, डॉट गेंद, और क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। नेक्स्ट मैच पार्थ एंड नव्या चैलेंजर्स बनाम राधे इंटरप्राइजेस चेरले। स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट। नेक्स्ट बॉल, अच्छी बॉल थी लेकिन कदमों का प्रयोग किया, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद और 17, लॉस ऑफ 1 विकेट। गाउठान का स्कोर है। शांत वातावरण में ये उड़न प्रीमियर लीग चल रही, सभी लोग देख रहे इस प्रीमियर लीग को। नेक्स्ट बॉल,
ओ अच्छी बॉल, लेकिन बल्ले का बाहरी किनारा, कॉट पे एंड और विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में। विघ्नेश डांगी, एक कड़ाकेदार आयोजन है और सभी लोग देख रहे हैं इस ओरेन प्रीमियर लीग को। लेकिन टॉस जीतकर जय माता दी दिघोड़े टीम ने पहले गेंदबाजी की है। सत्रह रन 2 विकेट के नुकसान पे। अभी तक 2 गेंदें शेष इस ओवर की, और थोड़ा स्पीड अप कीजिए। और नीचे थोड़ी सी गेंद, किस बार स्टंपिंग, निशाना चूक गया और दूसरे के लिए भागने की कोशिश, और इसी के साथ दूसरा पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, मिलेंगे तो और स्कोर जाएगा 19 पे स्कोर। 19 रन बोर्ड के ऊपर सभी लोग टकटकी के साथ ओरेन प्रीमियर लीग को देख रहे हैं। खूबसूरत ये मैदान है और खूबसूरत आयोजन नियोजन। उन्नीस 2 विकेट के नुकसान पे। अच्छी बॉल, लेकिन खासा संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच। 1.5 गेंद की समाप्ति, ओव्हर की समाप्ती आणि 2 षटकानंतर धावा आहेत त्या 19, 2 गडी बाद 19। बोल नंबर आहे आणि 2 षटकानंतर धावा आहेत 19। आकाश टकले गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए। और ये लॉब किया गेंद को, चली पर लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 6 ठोकम ठोक। और छक्के के साथ स्कोर 25-25। आकाश टकले का आते ही स्वागत किया। ओरेन प्रीमियर लीग को आप सभी लोग देख रहे हैं। खूबसूरत ये जानदार शानदार आयोजन नियोजन। ट्वेंटी 25 पे स्कोर, 2 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर चल रहा है और दूसरी गेंद। और शॉट ऑफ लेन थी लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी। गेंद डॉट, टीम का स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पे। नहीं बल आकाश, और ये उड़ाया, लॉब किया। 6 रन की संभावना नहीं, 1 बाउंड चौवा।
और क्या बैटिंग चल रही, कड़ाकेदार शुरुआत, और इसी के साथ तमाम दर्शक खुश है इस मैच के ऊपर। स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट, और क्या बैटिंग चल रही है रोहित गरत की, सुमधुर बल्लेबाजी, सभी को उन्होंने मंत्र मुग्ध किया है। हमारे मुख्य आयोजक सम्माननीय सुशांत जी टांडेल और वैभव जी कड़ो, एवन जोड़ी, जय वीरू की जोड़ी है। लेकिन आकाश टकले थोड़े से महंगे साबित हो रहे। टैप किया गया इनको और सिंगल मिलेगा, ये खराब चली गई सीमा रेखा के नजदीक, और क्या 4 रन, ये देखिए, और थ्रो, परिणाम गंभीर हुआ और 22 के रन आ चुके, फुकट के रन, खराब 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 से ट्रक्शन। कि मानो रन आगे बढ़ता है स्कोर। तो सम्माननीय पांच 34 स्कोर, 2 विकेट के नुकसान पे। और विकी दादा भावरा पर स्टेज को गया और ये गई बेहतरीन लॉब और होगा 6। षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये सन्माननीय किंजल महेंद्र माडवी। कुठल्या पण प्रेमी जर 3 षटकार मारले तर 500 रुपये। 40 और रोहित घरत का खूंखार बल्लेबाजी, विघ्नेश, और ये लॉब किया, मिस टाइम शॉट, हवा में कैचेट, ये भी हाथ से मौका गया। कैचेस विन द मैचेस, क्रिकेट में कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच। 3 ओवर के समाप्ति के बाद 42, 2 विकेट के नुकसान पे, जहां मयूर स्मृति गांवठान टीम का स्कोर है। तो फिलहाल आखिरी 2 ओवर बचे हुए, इस 12 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे आने वाला वक्त बताएगा। डीजे कमान। पहले दिन का ये अंतिम मैच बचा हुआ था
और ये कड़ाकेदार मुकाबला है, जीतेगा वो सुपर 7 में जाएगा। 42 2 विकेट के नुकसान पे 42। आसमान खाली है और लोग टकटकी के साथ देख रहे। उड़न प्रीमियर लीग का जानदार शानदार आयोजन, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक अभिनंदन। स्वीप करने का प्रयास किया था, विकेट कीपर गलती कर रहे। विकेट कीपर एक एक टीम का मैनेजर आईना होता है और उससे 42 लॉस ऑफ 3 और नए बल्लेबाज प्रतिस्थली 42 स्कोर 3 विकेट के नुकसान पे गावठाण का स्कोर है। सुयोग भोईर कोटे का दूसरा पारी का ये चौथा ओवर लेके 42 3 विकेट के नुकसान पे 42 लॉस ऑफ 3 विकेट। खूबसूरत आयोजन नियोजन उड़न प्रीमियर लीग का और खूबसूरती के साथ तमाम दर्शक देख रहे हैं, लेकिन देखना पड़ेगा नेक्स्ट बॉल कैसी। प्रतिस्थली और पिच बॉल सामने मारा दिया है, गेंद पेट्रोल पंप के अंदर चली गई। कहने के लिए पेट्रोल का भाव क्या है, ठोको। अड़तालीस 48 रन 3 विकेट के नुकसान पे। नेक्स्ट बॉल, यह उल्टा बल्ला चलाने की कोशिश की, सीधे बल्ले से छक्का आया था लेकिन फिर भी कोशिश की थी, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी। गेंद डॉट और स्कोर 48 पे रुका हुआ है 3 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अभी तक 2 गेंद शेष है। ओ, इस बार फंसा दिया, थोड़ी बॉल कट हो गई, बाहर निकल गई है। गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ति। और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। नेक्स्ट बॉल, ये लॉब किया, कैच की मान मुश्किल है कि आसान। और गुड कैच, सही जैसे भोईर कॉटन बॉल किया और चलता कर दिया बल्लेबाज को। और देखिए इस तरह से यहाँ दिघोड़े की बेहतरीन गेंदबाजी चल रही है। और फिलहाल मेरे हिसाब से ये ओवर खत्म हो चुका है और 4 ओवर के समाप्ति के बाद बोर्ड के ऊपर रन लग चुके 48 लॉस ऑफ 4 विकेट। सुंदर गेंदबाजी, जय माता दे दिघोडी टीम की गेंदबाज। सुयोग ने पूर्ण स्पर्धेमध्ये उरण प्रीमियर लीग 2025 मध्ये फार सुंदर गोलंदाजी केली। विकी वर या जरा,
विकी भवरा यावर और नए बल्लेबाज साहिल भोईर, सुयोग भोईर काफी सुंदर गेंदबाजी, बहुत ही कड़ाकेदार। और आखिरी ओर मीत पाटिल, अंतिम ओवर आखिरी 6 गेंदे। ये स्लॉग ओवर है, ये डेथ ओवर है, ये हनामारी का ओवर है। और बेहतरीन शॉट इस बार क्या ढूंढी हुई है, चली 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 गेंद सीमा रेखा पार, नंबर 4। की बहुत ही सुमधुर बल्लेबाजी और कड़ाकेदार इस आयोजन को सभी लोग देख रहे हैं। उड़न प्रीमियर लीग का शानदार जानदार जलवा और अंतिम 5 बॉल शेष, 5 गेंदे शेष। और हमारे दर्शक दादा ने डिपार्टमेंट संभाला है, थोड़ी आवाज की खराश आ रही है। फिलहाल यह बॉल लॉब, चली गेंद कैच की संभावना, आउट। और विकेट नंबर 5वां ड्रेसिंग में 52 लॉस ऑफ 4, गाउटान टीम 5। तो चेंडू ऍक्च्युली स्क्वेअर लेगला मारायला पाहिजे होता, पण चेंडू मारला मिड विकेटला आणि फलंदाज बाद झाला। बिल्कुल जिक्र आपने सही किया, आपके साथ मैं एग्री करता हूं, लेकिन फिलहाल बल्लेबाज का मन कुछ अलग था। उन्होंने ठान लिया था 52 पे 5 विकेट मैदान से वापस चले गए हैं और अभी तक इस ओवर की 4 गेंदें शेष है। फिलहाल ये मुकाबला मयूर स्मृति गाउटान बनाम जय माता दी दिगोले टीम के बीच एक कांटे की टक्कर चल रही है। तो फिलहाल 52 और छक्कों के हैट्रिक के लिए हमारे गाउठान के किंजल महेंद्र मरवीन की तरफ से 500। बावन रन 5 विकेट के नुकसान पे। नेक्स्ट बॉल, अच्छी बॉल, बहुत ही लेकिन दिशाहीन भटकी गेंद, ऑप्टम से ज्यादा बाहर चली गई। अंपायर ने वाइड घोषित किया और स्कोर आगे 53 पे स्कोर, 5 विकेट के नुकसान पे अभी तक 4 गेंदें शेष। बॉल, क्लीन बॉल, डंडा अस्त व्यस्त और इसी के साथ बैक टू द बगल बल्लेबाज। आणि त्रिफला चीज झाले। बिल्कुल 53, 53 लॉस ऑफ 6 और आखिरी 3 बॉल शेष। छह विकेट के नुकसान पे 3 गेंदें अभी तक शेष है और बेस्ट बल्लेबाज हर्षद। 53 लॉस ऑफ 6 विकेट। और धीरे से इस बार देखा जाए गेंद को खेला है, लेकिन अपने पड़ोतों में गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा। 54 लॉस ऑफ 6 विकेट। इस ओवर की 2 गेंदें अभी तक शेष है। आखिरी 2 गेंदें, 5 ओवर का मुकाबला और 5वां ओवर ही जारी है।
और इस बार बहुत ही बढ़िया बॉल, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद, टीम का स्कोर 54, लॉस ऑफ 6 विकेट। अंतिम बॉल, इस अंतिम ओवर की ये अंतिम बॉल है, देखना पड़ेगा कि बॉल कैसे फेंकेंगे। और सुंदर इस बार देखा जाए सिंगल जरूर मिलेगा, लेकिन एक ही रन। और ये इस बार देखा जाए दूसरा पूरा स्टंपिंग करना पड़ेगा, लेकिन 2 रन मिलेंगे और 2 के साथ मयूर स्मृति गौठान का स्कोर 56, लॉस ऑफ 6। और जीतने के लिए जय माता दी दिगोड़े टीम को चाहिए 57, जय माता दी दिगोड़े टीम को चाहिए 57, 30 गेंदे और 57 रन, 56 पे 6 विकेट बाहर चले गए, देखना पड़ेगा। और आगे का विवरण के लिए हम आपको लेके चलते हैं मराठी का एक सुमधुर आवाज, हमारे सीनियर, हमारे आदरणीय भाई समान दशरथ पाटिल की जुबानी क्रिकेट की कहानी। तब तक जैसा गला फ्री फिर आएंगे। धन्यवाद। 57 धावांची गरज। नुकताच जो आवाज ऐकला पेन तालुक्यामध्ये जोयगावचा एक बुलंद आवाज, स्पर्धा होती बघूया। त्याने तो फर्स्ट एड बॉक्स असतो ना तो आणला बघूया, त्याच्या गोळ्या होत्या कॉम्बी फॅम, त्याच्यानंतर होतं एक व्हायग्राचं पाकिट। आता सगळ्या गोळ्या कापल्या होत्या, आता डोकं उठल्यानं समजा कॉम्बी फॅम ऐवजी जर व्हायग्रा घेतली, डोकं उठायचं राहिलं बाजूला, दुसरं पित्त खवळं काय करणार, काय साला मी सगळं असं कुठे गोळ्या आणायच्या असतात, आता रात्री कुठे शोधायचा माल। धन्यवाद। ही आमचीच कॉपी आहे, परंतु ती स्पर्धा असते रात्रीची, पण ही आहे जरा प्रोफेशनल स्पर्धा, त्याच्यामुळे थोडंसं म्हणून मग तो टेस्ट ट्यूब बरोबरली, पण साली युट्यूब नको। चला 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। जय माता दी दिगोड आणि महेश स्मृती गावठाण असा विद्यमान सामना। आजचा दुसरा सामना, दुसरी लढत, दुसरा कलगीतुरा, 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, अतिशय रोमांचक वातावरणात क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैफ, धुंदी, झिंग, अंमल। तर विकेट हॅट्रिक लावताना 1000 रुपये, विकेट हॅट्रिक लावताना कमीत कमी 500च्या वरतीच लावा। नाक्यावरची लेबरची मध्ये 800 आहे, लसूण 400 रुपये किलो आहे, कांदा 80 रुपये आहे। साले छक्के लोक पण 100 घेत नाही। आता छक्के 100 का नाही घेतात, तुम्ही रात्री टोल नाही करतो बघा, नाही तर मी म्हणतो वरती करतो। आता वरती काय करतो ते 7 दिवसांना का मार खाल तिकडं। तर उरण प्रीमियर लीग कोण रे ठेवून ठेवित। चला 57 धावांची गरज। कोणाला? किंजन महेंद्र मडवी विकेट हॅट्रिक गावठाणचा, ज्यांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1000 रुपये कॅश प्राइज। जरा प्लीज जरा शक्यतो तुम्ही कॅश द्या, जीपे देऊ नका प्लीज। जीपेवर नाही भरोसा हो, संडासामध्ये हागला तरी जीपे साला 5 रुपये खिशात नाही, म्हणजे कमाल झाली। रिक्षाचे भाडं 10 रुपये असेल तरी जीपे नाही करणार, समजा नेटवर्क हँग झालं तरी रिक्षाने काय करायचं, झालं ना फुकटचा भाडा। चला याच्यानंतर पार्थॅन नव्या चॅलेंजर भाऊरा विरुद्ध राधा एंटरप्राइज चिरले असा विद्यमान सामना। जशी इनिंग प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज, आय विल कॉल टू बोथ टीम्स। भाऊराचा आलाय, चिरल्याचा बाकी आहे, प्लीज भाऊरा विरुद्ध चिरला असा विद्यमान सामना। तर सामन्याचा टॉस होईल आमचे सन्माननीय निमेश पाटील, नव्या ब्रांचचे मालक। तर यांच्याकडे 50 क्या बात आहे, पार्थॅन नव्या चॅलेंजरचे मालक भाऊरा, अच्छा अच्छा प्राईम प्रॉपर्टीचे मालक निलेश पाटील यांच्यातर्फे 50,000चे योगदान, क्या बात आहे, धन्यवाद देतो। अतिशय भव्य बरी मदत, योगदान, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व बघूया। 57 धावांची गरज। पहिली जोडी मैदानामध्ये तैनात, पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची जोडी। बोला गणपती बाप्पा। ये है हमारे एमडी, प्रत्येकाची कॉफी आहे।
तर हे पिच ज्याने क्रिएट केले म्हणजे पिच क्रिएटर वाशीगावचे येतील मोहिर का शरद पाटील. अच्छा अच्छा वाशीगाव. धन्यवाद देतो आपण जी चांगली पिच जी कालिंगली हेल्पट्टी जी पिच क्रिएटर यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि थोडी बघा याला म्हणता खेळपट्टी. अजून एकही त्याच्यावर ओरखडा नाही की क्रॅश नाही की क्रॅक नाही. याला म्हणतात चांगली खेळपट्टी. कारण तुमची स्पर्धा जर प्रोफेशनल असेल चांगली स्पर्धा असेल आणि भव्य दिव्य आयोजन रायगड प्रीमियर लीग मधले रायगड दुसरी कुठली असेल तरी हुरान प्रीमियर लीग आता मध्ये 3 ज्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यातलं आतून भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचे सर्व येत जाते ते आमचे सुशांत हरेश तांडेल आणि वैभव शेठ यशवंत कडू आणि त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे प्रशांत माळे असतील रोनित पाटे असतील आणि त्यांच्या सोबतच जरीमरी क्रिकेट नाव नागाव गणेश कृपा बालई आणि कोटनाकाला आम्ही खास धन्यवाद देतो यांनी आम्हाला मैदान दिल्याबद्दल. कारण जागाही महत्वाची आहे. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर मनीष पाटील स्वप्नील पाटील खेळेल बघूया. चांगला पटका चेंडू गेला शॉट कव्हरला फील्ड होईल. एक धाव संख्या कुठल्याही प्रकारे 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आहेत. कृपया विनंती करतोय बाली आणि भवरा विरुद्ध चिरले दोन्ही संघाचे राजे चिरले दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. भवऱ्याचा आलाय चैतन्य पाटील आणि हा यस अकोटाबल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅकवर्ड लागला. चांगलं टायमिंग चेंडू गेला डिपिश कॉ पॉइंटला मिळतील 4 धावा. दमदार स्ट्रोक नेत्रदीपक फटका संघाची धाव संख्या 4 वर. नाही बरं त्याच्याशिवाय मजा नाही. आमची जी ओळख आहे या टॉस करून घ्या प्लीज. भवरा आणि चिरले तुमची प्लेइंग द्या बाबा. आणि बघा विनाशुल्क आहेत. अच्छा म्हणजे नंतर द्या म्हणजे तुम्हाला कसं बरोबर. याला म्हणतात पहिलं काम नंतर द्या. तर टॉस होईल याच्या ठिकाणी. चला या ठिकाणी राधे इंटरव्ह्यू चिरले आणि पार्थ अँड नव्या चॅलेंजर भावरा असे 2 बलाढ्य संघ आमने सामन्याचा टॉस करतील. आमचे सन्माननीय आदरणीय निलेश पाटील यांनी म्हटले या स्पर्धेला 50,000चं योगदान. क्या बात आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर स्ट्रोक क्लास कव्हर ड्राईव्ह चेंडू जाईल 4 धावांसाठी सलग आणि सीमा रेषे लगत. आणि फलंदाज बघूया 2 धावा मिळतील. चांगलं प्रोटेक्शन चांगलं फिल्डिंग 3 धावा मिळतील. सांगा टोटस कोताला 7 वर कोण जिंकला बा. चिरलेवाली या तुमच्या समोर भवरा या जरा सांभाळा जरा. धावसंख्या फैलावली धावसंख्या हृदयंगात वर्धमान गतिमान टोटस कोईज 7 फन 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न. UPL आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. जे मान्यवर जे कोणी सिनियर सिटीजन अथवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती करूया आपण स्टेजवर या प्लीज. कारण आपली जागा इथं आहे. आणि हा शॉपिंग चेंडू अकोटाबाजा चेंडू हवेमध्ये आहे. पंच केलाय स्क्वेअर कट मारायचा पण फसला होता. चेंडू जाईल नो मॅच लँड मध्ये मिळेल फक्त 1 धाव. सांगायचे धाव संख्या 8 वर. बिनबाद 8. अतिशय रोमांचक सामना. 2 बलाढ्य संघ आमने सामने 2 तुल्यबळ लढत. सुपर 7ची ही मॅच आहे. आज जिंकेल तो उद्या जाईल म्हणजे उद्या खेळेल. यस जो जिंकेल आणि जो पराभूत होईल तो यस पुढच्या वर्षी हकालपट्टी 2026 हे वर्ष तुम्हाला वाट बघावं लागेल. हो यस क्लास ट्रॅकिंग स्ट्रोक जबरदस्त टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू गेला एक्स्ट्रा कॉ डिपिट पॉइंट यांच्यामधून. चांगले फिल्डिंग संघाची धाव संख्या 9 वर. चांगले बॅटिंग खेळण्याची हतोटी तंत्र अतिशय वाखाण्याजोगं. धाव संख्या झाली 10 वर. बिनबाद 10 फन. षटक क्रमांक पहिलं संपुष्ट 6 चेंडू 10 धावा. असं बॉलिंग अनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. अतिशय चांगली स्पर्धा. UPL उरण प्रीमियर लीग 2025 हे दिमागदार जबरदस्त ठाटमाट. आज अमित म्हात्रे त्याच्यानंतर थोड्याच वेळात आमच्याकडं महाराष्ट्रातील एक नामवंत
शिवचरित्रकार तसेच व्याख्याते असतील आणि थोड्या वेळात प्रवचन देखील करतात, म्हणजे उद्बोधक करतात. त्याच्यानंतर त्यांचं सूत्रसंचलन तर एक खास अफलातून असते. आमचे नितेजी पंडित सर मोठे जोईगावचे हे मान्यवर आहेत, त्यांचं देखील आगमन होईल. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर साहिल भोईर. जय माता दी दिगोडे आणि गावठाणासह विद्यमान सामना. आजच्या दिवसातली पहिल्या दिवसाची पेंडिंग मॅच जो जिंकेल विल बी गोज टू सुपर 7, जे तुम्हाला उद्या खेळावं लागेल. आणि हारेल तुमचा बाजार उठेल, बरं की नाही. तर ज्यांनी ही खेळपट्टी पिच तयार केली, आमचे पिच क्रिएटर आमचे सन्माननीय वाशेगावचे आदरणीय शरद पाटील यांना सन्मानित करा. बघा अजूनही एकही चरा नाही, ओरखडा नाही, एकही फट नाही. नाही आपले वेगळे शब्द असतो. आणि हा 6वा उद्या 7वा दिवस आहे. ते पहिलं तुम्ही माझं काम बघा, नंतर मूल्य द्या. 7वा दिवस, उद्या 8वा दिवस, उद्या काल्याचा दिवस आहे. आणि सर्वांना विनंती करतो उद्या भोजनाचा बंदोबस्त आहे. उद्या काही शक्यतो उपाशी पोटी द्या ना, आड्यावर हात मारून जायचं. फक्त जाताना चाकण्याला नेऊ नका, म्हणजे झालं नाही का, बरोबर की नाही. चला आम्हाला बटाटे राहतील. एकाने 40 किलो मटण ना, आम्ही शेवटी बटाट्याच्या रश्यामध्ये कुस्करण घाली. म्हणून कधी साखरपुड्याला लग्नाला गेलं पहिले जेवायचं, लग्न नंतर होईल ते होईल. चला बॉलिंग मार्क तयार. दुसरं षटक प्रगती वधार. आगामी चेंडू राईट आर्म होता विकेट. आणि हा यस क्या दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल साईड स्क्रीनला सलामी देणारा दमदार सिक्सर. पहिला नेत्रदीपक फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. मॅग्निफिशियर स्ट्रोक्स फ्रॉम बॅट्समॅन. धाव संख्या झाली 17. पिनबाद 17शी दमदार सलामी. धुंद बुंद सुरुवात. जय माता दी दिगोडे विरुद्ध गावठाण. राईट आर्म हो देखील पुन्हा एकदा खोदून काढलाय. पहिल्यांदा ऑफ ड्राईव्ह, पहिल्यांदा ऑन ड्राईव्ह, नंतर मग ऑफ ड्राईव्ह मिळतील 4 धावा. यस काय समय सुद्धा, टायमिंग शुड बी एक्सलंट. मॅग्निफिशियंट स्ट्रोक. टोटल स्कोर इज मुव्हिंग 21 अशी दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. अंदाधुंद फटकेबाजी. यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. धाव संख्या बिनबाद 21. सडेतोड उत्तर. 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 57 धावांचा माग काढायचा आहे. याच्यानंतर भवरा विरुद्ध चिरले. आणि हा पुन्हा एकदा स्वीप केलाय. स्लॉक स्वीप जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा नेत्रदीपक टायमिंग. समय सुद्धा फटका, समयबद्ध फटका. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 25. धाव संख्या 25. बिनबाद 25. काय सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. अतिशय रोमांचक. धुंद फुंद. निमेश मोहिते. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण. ओरपी चेंडू बॅटच्या रडार मध्ये. आणखीन एक तडाखा. दमदार स्ट्रोक. अटॅकिंग बॅटिंग. धाव संख्या 31. राहिल्या फक्त 26 धावांची गरज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. जबरदस्त टायमिंग. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. चांगलं सीमारेषीय क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 33. 18 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 18-24 असं हे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. टार्गेट शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही चमत्कार होऊ शकतात. ज्यावेळी लो स्कोर असतो त्यावेळी हाय व्होल्टेज मुकाबले होता. 18 चेंडू 24 धावांची गरज. स्कोर इज 33 आफ्टर 12 डिलिव्हरीज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16.50. UPL उरण प्रीमियर लीग. आज प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. उद्या संडे, सुपर संडे. ज्याने आम्हाला
जे योगदान दिलेलं आहे. लिहून घे. चला स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर करण मडवी, एक अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी गोलंदाजी असं योगदान यांचा हा ट्रम्प कार्ड. करण मडवी डावकरी हाताचा गोलंदाज, बॉलिंग मार्क तयार, उर्वरित चेंडू 18, धावाबाजी 24 असं हे समीकरण. राईट उजव्या हाताने गोलंदाजी आणि हुक केलाय, चेंडू जाईल आणि फलंदाज बाद जाईल. काय बघा पहिला फसवा चेंडू, हुक करायचा पण टायमिंग चुकलं गेलं आणि पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदन, पहिला गडी गरज, पहिला हादरा, पहिल्या विकेटचा बदाम प्रभात, पहिली गलती गच्छंती, पहिली विकेट तडीबार, पहिली विकेट नेस्तनाबूत नामशेष नामहरम, पहिल्या विकेटच्या अकालपट्टी, प्रथम विकेट स्वाहा. तर या स्पर्धेसाठी शेवंटी स्पोर्ट्स तर्फे बघूया निखिल भोईर, नदीम शेख आणि अतुल भोईर यांनी बॉल, बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज आणि टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत केलेत आणि बेस्ट बॅट्समन बॅट ज्यांनी दिली लवेकर, संदेश लवेकर यांच्यातर्फे नागावचे आहेत. मंदार लवेकर यांचे सुपुत्र संतोष लवेकर त्यांचे बंधू आहे. बघूया मंदार लवेकर उत्कृष्ट खेळाडू. ये नितेशजी पंडित धन्यवाद, आपण आलात. आमचं अहोभाग्य आहे की तुमच्यासारख्याचे रती महारथी आम्हाला देखील घाम फुटतो. पुढचं काय बोलावं. धन्यवाद. अतिशय जबरदस्त व्याख्याते ज्यांचे मराठीवर जबरदस्त पकड आणि प्रबल अमोघ वाणी नितेश पंडित सरांचं इथं आगमन झालं. आमच्या आग्रहाला तुम्ही मान दिलात, कारण आम्ही मात्र जरासं थोडंसं पंक्चर झाले. आज एक चाक झालं की दुसऱ्या पहिल्या चाकावर दाब देऊन पाहिजे, आमचा देखील पंक्चर व्हायचा. ओ लॉफ्ट इट, जबरदस्त टायमिंग आणि फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का, दुसऱ्या विकेटचा बदन, दुसरा गडी गारद, दुसरा ब्रेक थ्रू. संघाची धावसंख्या 33-34 आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून उर्वरित चेंडू 10 रे. मला 15 चेंडू 23 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 23 रन्स. 30-30चा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये बेग फाईट, बेग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्ही टोलकी अतिशय मजबूत. नितेशजी पंडित माझ्या उजव्या हाताला आणि अमित म्हात्रे. तर अळव्या प्रॉपर्टीचे सन्माननीय निलेशजी पाटील तब्बल 50,000 योगदान. क्या बात आहे, दमदार भरीव मदत, आर्थिक योगदान. चला बॉलिंग मार्क तयार. रायना महोदय विकेट. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अक्को डाब्याचा पुल केलाय. जबरदस्त टायमिंग चेंडू मिडविकेट आणि स्क्वेले घ्यायच्या मधून चांगलं प्रोटेक्शन. 2 धावेचा बेनिफिट. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 36. 36 राहिल्या. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज. उर्वरित चेंडू बाकी आहेत. 14-21. 14 चेंडू 21 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना. आणि हा यस सॉफ्ट डिसमिसल, खरा फटका. ओ यस ड्रॉप इट, खरा फटका, खराब क्षेत्ररक्षण. धावा बॉल राहिले 13 आणि धावा पाहिजे 21. वास्तविक झेल घ्यायला पाहिजे होता, कारण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस पंडित सर.
अतिशय जबरदस्त त्यांच्या शब्दावर पकड आहे आणि खास करून त्यांचं सूत्रसंचालन आणि खास शिवचरित्र जे सांगतात आम्ही देखील भारावून जातो. आज आमचा योगायोग आमचं अहोभाग्य आहे त्यांच्या आमच्या इथं मनोमिलन उरम प्रेमी लीगमध्ये. हा बघा योगायोग असतो. हो यस चांगलं टायमिंग आणि मेडवेकेला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. आज फिल्डिंग मात्र फार खराब केलंय. खरं तर फिल्डिंग तुम्ही चांगली केली असती गावठाणवाले तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही. आणि धावा राहिल्या 19 पाहिजे. उर्वरित बॉल बाकी आहेत. 12 मध्ये 19. 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 19 रन्स. बोला. थँक्यू. याच दरम्यान अतिथी कक्षाकडे जाऊया ज्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील सदरक्षणाय निग्रहणाय हे ज्यांचं भेदवाक्य अशा यशस्वी कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचं आगमन होतोय. आदरणीय अमितजी शेळार यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांच्या समवेत उरण नगरपालिकेच्या माजी यशस्वी नगरसेविका आशाताई शेळार यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. तदनंतर नवीन हलदनकर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. खरं तर मला वाटतोय भवरा संघाचे संघ मालक आणि अजूनही मला वाटतं उरण प्रीमियर लीग साठी काही योगदान ज्या सायकल दिलेल्या आहेत स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी ते प्रवीणजी हळदणकर अनंता पाटील आणि त्याचबरोबर नवीन हळदणकर अनंता पाटील आणि त्याचबरोबर सूरज ठवले या तिघांकडून या स्पोर्ट्स सायकल सुपूर्द केलेल्या आहेत. तर नवीन हळदणकर वेलकम स्वागत आहे अतिथी कक्षात. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी अगदी आवाज अभिजात मराठी आणि मराठी भाषा काय याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच दशरथ पाटील करावे. ही तर मराठी समानार्थी शब्दांची डिक्शनरी आहे. आम्ही वारंवार उल्लेख करतो आणि खरं तर उरण प्रीमियर लीगला जर त्यांची उपस्थिती नसेल तर किंबहुना जर दशरथ पाटील तुमच्या औषधाची मात्रा जर आमच्या UPL ला नाही लागली ना तर आमची UPL आजारी पडेल असं म्हटलं तर वावगं. तुमचं हे प्रेम आहे. नितेश पंडित सर, प्रशांत माळी, आमचे वैभव शेठ असतील आणि आमचे कट्टर समाधानी सुशांत तांडेल याला निमंत्रण धन्यवाद देतो. बघा हे असं याला म्हणतात सूत्रसंचालन. आम्ही काय आम्ही मैताचे भटजी आहे, पूजेचे भटजी आहेत. आम्ही काय उत्तर पूजावाले आहेत, मकर साफ करणारे. बघा भटजे बघा पूजा सांगायला मकर साफ करायला माहित आहे. काजू असतात, बदाम असते, चिल्लर असतात. बघा तुम्ही. आणि आपले आगरी लोक जरा देतात, कांदे देणार, बटाटे देणार, बिछाना पण देणार. आणि हा यस दमदार स्ट्रोक, ग्लोरी चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक आणि हा दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका आणि उर्वरित समीकरण अजून सोपं करून ठेवलंय. विजयापासून 2 पावले 2 हाकेच्या अंतरावर संघ आहे. जय माता दी दिगोडे आणि जय माता दी दिगोडे. ग्रुप ग्रामपंचायती त्यांचे सदस्य आकाश टकले यांचे कट्टर समर्थक, त्यांचा हा दमदार सिक्सर, व्हॉट स्ट्रोक्स, अफलातून वदगा ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशंट ड्राईव्ह आणि उर्वरित समीकरण राहिलं फक्त 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आणि हा येस आउटसाइड डॅश पुन्हा एकदा स्वैर मारा, दिशाहीन मारा, 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, 1 धावेचा प्रतिपादन, 1 धावेची मल्ली नाटी, अवांतर धाव संख्येवर टोटल गोल 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 12 रन्स. यस पुन्हा एकदा ग्लान्स केले चेंडूला, पुन्हा एकदा चांगला टाइम आहे. चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेलिंग यांच्या मधून पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बोला. खरं तर या स्पर्धेसाठी जय माता दी दिगोडे या संघाच्या संघ ओनर तथा दिगोडे ग्रामपंचायतीच्या यशस्वी सरपंचा सौ सोनियाताई घरत यांचे यजमान आदरणीय मयूर शेठ घरत, जय माता दी ग्रुपचे सर्वेसर्वा यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5555 रुपये, तर नक्ष लॉजिस्टिक आणि आर्यन ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर समीर शेठ सुधाकर पाटील यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी येतोय. क्या बात, दमदार. या तमाम दानशूर दाद्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. अतिशय भरीव कामगिरी, भरीव योगदान.
कारण रायगड जिल्हा मी म्हटलं की बघूया जशी 3.5 शक्तीवर पहिले शक्तीपीठ क्रिकेट मधलं कुठला सुद्धा रायगड जिल्हा आहे, नाहीतर बाकीचे. कारण पहिली क्रिकेटची सुरुवात आणि मी जे घडलो ते रायगडमध्ये. मी कुठेही गेलो ना महाराष्ट्रामध्ये मला घडवलं तर रायगडने जास्तीत जास्त स्टेज व्यासपीठ मला रायगडने दिले आहेत. 1918 1982 पासून 1994 माझा बेलपाडा पहिल्या गावात, नंतर मग आमचे दीपक ठाकूर, नंतर मग आमचे नागावचे वैभवजी कडे, तुमच्याकडं मोठी जुई, धाकटी जुई, अशा अनेक जुई आहेत. पण यांच्या 2 जुई फेमस आहेत. आमच्याकडे मग जुई आहे पण फायदा नाही, सगळे लुक्के आहेत. आणि हाकून टप्प्यात हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा आक्रमण आणि मॅच फिनिश. काय दमदार फटका, दोन्ही स्टाईल फिनिश. आणि ज्यांचा बाजार उठवलेला पराभव अटल. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मॅच फिनिशर, गेम चेंजर, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, योगदान, कॉन्ट्रीब्युशन, जबरदस्त प्रात्यक्षिक. कोणाची? आमची की सुररची? चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरे बाबा हे पिला कलर आहे, कृपया हा तुम्ही याचे घालून संक्रांतीला कर. संक्रांत पिवळ्या कलर आहे म्हणतो मी तुम्हाला सांगतो, कुठे खेळायला गेलं पिवळा कलर घालू नका प्लीज. हे पिवळा घातला ना का मला धुतुंगा वाटवतो. काविलवाले काविल स्पेशलिस्ट जॉन्डिस. हे आमचे दादा शैली असे, कोणी निंदा कोणी वंदा, असं समाज धंदा. सुयोग भोईर आणि 2-12 चेंडूमध्ये 15 धावा दिले आणि 3 विकेट, असं जबरदस्त बॉलिंग अनालिसिस. सुयोग भोईर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.